भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील षष्ठ खंड म्हणजे 6वा खंड चालू असून 6व्या खंडातील भाग 3 आपण पाहत आहोत. भाग 3मधील चॅप्टर नंबर 4 शील प्रचार आणि दुःख निर्मितीबाबत टीका. दुःख हे निराशाजनक आहे. तर त्या अगोदर आपण समर्पण घेऊया आणि मग नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सदम्म देशना सुखा संगस्स सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संग एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 1494. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. चॅप्टर नंबर 4 शील प्रचार आणि दुःख निर्मितीबाबत टीका. दुःख हे निराशाजनक आहे. दुःखाचा कपिलाने सांगितलेला मूळ अर्थ म्हणजे अशांतता, क्षोभ. सुरुवातीला त्याला आध्यात्मिक अर्थ होता, नंतर त्याला यातना व खेद असा अर्थ प्राप्त झाला. हे दोन अर्थ एकमेकाहून फार भिन्न नव्हते, ते निकट संबंधी होते. अशांततेमुळे यातना व खेद निर्माण होतो. लवकरच ह्या शब्दाचा अर्थ सामाजिक व आर्थिक कारणामुळे होणाऱ्या यातना व खेद असा झाला. भगवान बुद्धाने खेद व यातना ह्या शब्दांचा उपयोग कोणत्या अर्थी केला? भगवान बुद्धाच्या एका प्रवचनावरून असे स्पष्ट दिसते की दारिद्र्य हे दुःखाचे कारण आहे. याची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्या प्रवचनात ते म्हणतात, भिक्खू हो, ह्या जगातील स्वच्छंदी माणसांना दारिद्र्य ही दुःखकारक गोष्ट वाटते काय? होय भगवान. आणि मग ते भिक्षू काय म्हणाले, होय भगवान. आणि जेव्हा मनुष्य गरीब असतो, गरजू असतो, विपत्तीत असतो, तेव्हा तो कर्ज काढतो. हे सुद्धा दुःखद आहे काय? कर्ज सुद्धा हे दुःखदच आहे. होय भगवान. आणि जेव्हा तो कर्जबाजारी होतो, तेव्हा तो उसनवारी करतो. हे सुद्धा दुःखद आहे काय? भगवान खात्रीने. आणि जेव्हा रक्कम चुकती करण्याचा समय येतो, तेव्हा तो ती देत नाही आणि म्हणून धनको
धनको म्हणजे पैसे देणारा, म्हणून धनको त्याला तगादा लावतात. हेही दुःखद आहे काय? भगवान नक्कीच. आणि तगादा लावूनही तो देत नाही तेव्हा ते मारपीट करतात. हे पण दुःखद आहे काय? खात्रीने भगवान हो. आणि मारपीट करूनही तो रक्कम देत नाही तेव्हा ते त्याला बांधतातही, त्याचे हातपाय बांधतातही. हे पण दुःखद आहे काय? होय भगवान. अशा तऱ्हेने भिक्खू हो, गरिबी, कर्ज, उधारी, तगादा लावला जाणे, मारपीट होणे आणि बंधनात पडणे ही सर्व इहलोकातील स्वच्छंदी माणसाची दुःखे आहेत. ह्या जगात गरिबी आणि कर्ज ह्या फार दुःखद गोष्टी आहेत. ह्यावरून असे ध्यानात येते की भगवान बुद्धाची दुःखाची कल्पना ही भौतिक स्वरूपाची होती. यामधला चॅप्टर 2 आहे. अशाश्वतता हे निराशेचे कारण. अशाश्वतता हे निराशेचे कारण. जे मिश्रित स्वरूपाचे आहे ते अशाश्वत आहे. ह्या सिद्धांतामुळे आलेल्या आरोपाचे आणखी एक कारण आहे. ह्या सिद्धांताची सत्यता कोणीही नाकारत नाही. सर्व अशाश्वत आहे हे सर्वांनी मान्य केले होते. ज्याप्रमाणे सत्य हे कितीही अप्रिय असले तरी ते कथन केले पाहिजे, त्याप्रमाणे हा सिद्धांतही खरा असेल तर तो जाहीर केला पाहिजे. पण मग निराशाजनक तात्पर्य का काढले जावे? जर जीवन अल्पजीवी असेल तर ते अल्पजीवी असणारच. त्याबद्दल कोणी निराशा होण्याचे कारण नाही. ही फक्त दृष्टिकोनाच्या भिन्नतेचा बाब आहे. ही फक्त दृष्टिकोनाच्या भिन्नतेची बाब आहे. ब्रह्मी लोकांचा दृष्टिकोन फारच निराळा होता. कुटुंबातील कोणाचे निधन झाले तर ब्रह्मी लोक तो आनंददायक सोहळा म्हणून साजरा करतात. ज्या दिवशी निधन होते त्या दिवशी कुटुंब प्रमुख सार्वजनिक मेजवानी आयोजित करतो आणि नंतर लोकनृत्य करीत तो मृतदेह स्मशानात नेतात. मृत्यू हा अपरिहार्य होता आणि तो कोणालाही टाळता येत नाही. हे जाणून कोणी त्याची पर्वा करत नाही. अशाश्वतता ही निराशाजनक असेल तर त्याचे कारण शाश्वतता ही खरी नसताना सुद्धा खरी मानली गेली ही होय. भगवान बुद्धाचे शिकवण ही निराशा प्रसारक आहे असा आरोप म्हणून करता येत नाही. कारण ते सत्य आहे ते सांगतात.
मग त्याच्यात निराशाजनकची थोडी शिकवण आहे. आता यामधला भाग 3 आहे यातलाच. बौद्ध धम्म निराशावाद आहे काय? मग असा प्रश्न निर्माण होतो की भगवान बुद्धाचा बौद्ध धम्म निराशावादी आहे काय? भगवान बुद्धाचा धम्म निराशा निर्माण करतो असा आरोप केला गेला आहे. हा आरोप केला जाण्याचे कारण प्रथम आर्य सत्य आहे, जे सांगते की जगात दुःख आहे. ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे की दुःखाचा उल्लेख होताच असला आरोप बौद्ध धर्मावर केला जावा. कार्ल मार्क्स असे म्हणाला होता, जगात शोषण सुरू आहे आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत व गरीब अधिक गरीब केले जात आहेत. आणि तरी कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही. तर मग भगवान बुद्धाच्या सिद्धांताबाबत निरनिराळा दृष्टिकोन का? असे समजते की भगवान बुद्ध आपल्या प्रथम प्रवचनात म्हणाले होते की जन्म हा दुःखद आहे, वृद्धत्व दुःखद आहे व मृत्यू हा दुःखद आहे. ह्याचमुळे कदाचित त्यांच्या धम्माला निराशेचा गहिरा रंग दिला गेला असेल. पण ज्यांना अलंकारशास्त्र अवगत आहे ते जाणू शकतील की हा एक अतिशयोक्तीचा प्रकार आहे आणि परिणाम साधण्यासाठी चतुर साहित्यिक तो वापरतात. जन्म हा दुःखद आहे ही अतिशयोक्ती आहे हे भगवान बुद्धाच्या एका प्रवचनाचा संदर्भ देऊन सिद्ध करता येईल की ज्यात त्यांनी सांगितले आहे की मानव जन्म ही एक अमोल वस्तू आहे आणि शिवाय भगवान बुद्धांनी दुःखाचा नुसता उल्लेख केला असता तर हा आरोप मान्य होऊ शकला असता. पण भगवान बुद्धाच्या दुसऱ्या आर्य सत्यात दुःखाचा नाश केला पाहिजे ह्यावर विशेष भर देण्यात आला आहे. दुःखाचा नाश करण्याच्या कर्तव्यावर भर देण्यात आलेला आहे. भर देण्यासाठीच त्यांना दुःखाचे अस्तित्व सांगावे लागले. दुःख नाहीसे करावे ह्या गोष्टीला भगवान बुद्धांनी फार महत्त्व दिले आहे. कपिलाने दुःखाचे फक्त अस्तित्व जाहीर करून त्याविषयी अधिक काही स्पष्ट केले नाही. असे जेव्हा त्यांना आढळते तेव्हा असंतुष्ट होऊन त्यांनी अलार कालाम मुनीचा आश्रम सोडला. मग हा धम्म निराशवादी आहे असे कसे म्हणता येईल? दुःखाचा नाश करण्याचा जो उत्सुक आहे अशा गुरुवर निराशवादाचा
आरोप करता येत नाही. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथे थांबूया आपण. आणि सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. मित्रांनो, सर्वांचं मंगल हो. गंभीर खंडार यूट्यूब चॅनल, या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करावं. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान.